दीदी नवीन फ्लॅट कितीला पडला वाटतंय जॉबलेस आहे घेते सेकंड बेबीचं प्लॅनिंग कर कंटिन्यू माझ्या बेडरूम मध्ये कोणीतरी येतंय गुड न्यूज काय आहे तर ती जी गुड न्यूज आहे ती नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये। तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल मी आणि निखिल एकत्र बसलो होतो आपला क्वेश्चन आन्सरचा व्लॉग शूट करायला, बट सखीने अजिबात काही जमू दिला नाहीये। सो फायनली त्याने तिला झोपवलंय आणि आता नाही शूट करू शकत। सो मी थोडा परत एकदा शूट करते आणि म्हणजे कारण तो एक 2-3 मिनिटाचा झाला होता, त्याच्यानंतर सखीने नाही करू दिला। सो पटपट क्वेश्चन आन्सर म्हणजे क्वेश्चनचे आन्सर देते मी। दीदी नवीन फ्लॅट कितीला पडला विथ स्टॅम्प ड्युटी अँड GST मी पण बुक केलाय, सो जस्ट इन्फो विचारते। तर वेगळं नाही सांगता येणार। आम्ही 2022ला बुक केला होता जानेवारीमध्ये, तर तेव्हा आम्हाला काहीतरी तो 1.5 की 1.8च्या मध्ये गेला होता इन्क्लुडिंग GST आणि स्टॅम्प ड्युटी वगैरे, बट वेगळी अमाऊंट मला नाही सांगता येणार, सो ते नाही सांगता येणार। डिप्रेस वाटतंय जॉबलेस आहे कधी वाटतं, डेफिनेटली वाटतं, बट आता मी त्यातून बाहेर पडतीये। आता मी स्वतःच अभ्यास सुरू केलाय, मला जॉब जॉईन करायचा आहे हे माझ्या डोक्यात बऱ्यापैकी क्लिअर झालंय, तर मी अभ्यास वगैरे सुरू केलाय। हो मध्ये मला डिप्रेस होतं, म्हणजे मी व्लॉग पण जेव्हा रेग्युलर पोस्ट करत नाही तेव्हा माझ्या डोक्यात असं चालतं की यार मी खूपच पर्सनल लाईफ शेअर करते का, माझी पर्सनल लाईफ एवढी स्वस्त आहे का, मी का जॉब नाही करत आहे, माझे हे वर्ष वाया गेले का। बट मी हळूहळू ट्रॅकवर येते आणि आय थिंक हे प्रत्येक मुलीचं असतं डिलिव्हरीनंतर, जेव्हा कुठेतरी तिला पॉज घ्यावा लागतो। तर मी जेव्हा हा व्हिडिओ पण पोस्ट केला होता त्या रिलेटेड तेव्हा पण खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की बऱ्याच जणांनी सांगितलं होतं पॉज घे, बऱ्याच जणांनी सांगत होते की नाही मुलं मोठे होऊन जातं आपलं करिअर मागे राहून जातं। तर आता मी लागली माझ्या अभ्यासाला, कधी जॉब लागतो काय माहीत नाही, मार्केट काय इतकंही ओपन नाही आहे, बट आय एम ट्राईंग। तर बघूयात आपण, म्हणजे मी जस्ट सुरुवात केली अभ्यासाला, आता वेगळा काही कोर्स वगैरे नाही करत आहे, जे माझं होतं त्याचंच बेसिक मी आता यूट्यूबवरनं पुन्हा अभ्यास करायला सुरुवात केली आहे। देन न्यू फ्लॅट पोझिशन कधी आहे, कितीला आला फ्लॅट, तर मी ते सगळं सांगितलं। पोझिशन आम्हाला 2025मध्ये प्रॉमिस केला होता, बट 2026ला मिळणार आहे। हु इज निकी अँड व्हॉट हॅपन टू हर, मी ऑलरेडी याचा ब्लॉग बनवला आहे की निकीसोबत काय झालं होतं ते, सो मी आता पुन्हा तो विषय नाही काढत। देन 7 दिवसाचं वॉटर फास्टिंग केलं तर 7 दिवस पाणी प्यायचं आणि काहीच खायचं नाही का, मी काहीच खाल्लं नव्हतं, 5.5 दिवस झालं होतं माझ्याकडून, त्याच्यानंतर नव्हतं झालं। बट तुम्हाला करायचं असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने करा, मी केलंय म्हणून करू नका। प्लिक्सचे प्रॉडक्ट खरंच चांगले आहेत का, प्लिक्सची मी नाईट क्रीम यूज केली आहे, मध्ये करते तर ती ओके, त्या व्यतिरिक्त प्लिक्सचे कोणतेही प्रॉडक्ट मी यूज नाही केले, त्याच्यामुळे मला प्रमोशनला पण आले होते, बट मी ते परत पाठवले लाईक त्या टॅबलेट वगैरे, कारण मी ते यूज नाही करत आणि जे मी यूज नाही करत त्याचं प्रमोशन मी नाही करत। काकू कुठे फिरायला गेलेत, पिक्चर मस्त आहे, ते केरळला फिरायला गेले ते मस्त 15 दिवसासाठी, पण त्यांना ते येऊनच 4-5 दिवस झाले असतील। मी व्लॉग कारण ते लेट शूट करते। ताई सखीला घेऊन पंढरपूरला कधी तरी यायचं आहे। हॅलो दी, तुझी वेट लॉस जर्नी शेअर कर। मी जे काही खाते पिते ते शेअर करते, वेट रेग्युलर शेअर करत नाही, त्याचं रिझन काय ते पण मी तुम्हाला मागे सांगितलं होतं। तर वेट लॉसचं बाकी जे काही आहे त्या सगळ्या अपडेट तुम्हाला देते। सखीला प्रोटीन पावडर कोणत्या कंपनीची यूज करते, सखीला प्रोटीन पावडर असं वेगळ्या कंपनीची यूज करत नाही, तिची प्रोटीन पावडर किंवा ती बोर्नव्हिटा पावडर ती मी घरीच बनवते, त्याची रेसिपी बऱ्याच वेळेस शेअर केली आहे। उद्या परवा मला पुन्हा ती तयार करायची आहे, सो मी ट्राय करेल की पुन्हा एकदा शूट करता येईल। न्यू फ्लॅटची बुकिंग प्राइस आम्ही सांगितलं ना, मी 2022च्या स्टार्टिंगला बुक केला होता, तेव्हा काहीतरी 1.5-1.8 अशा अमाऊंटमध्ये तो गेलेला होता। सखीला सगळे खायची सवय कशी लावली, तिच्या मागे आम्ही कधीच पळत नाही की सखी तू हे खा, तू आता ब्रेकफास्ट केलाच पाहिजे, तुझं आता लंच झालाच पाहिजे, असं काहीही तिच्या मागे पळत नाही। ती झोपेतनं उठल्या खायला मागते, तिला जेव्हा भूक लागेल तेव्हा खायला मागते, मी तिला गरम करून देते, त्यामुळे ना तिला असं हे माहिती की कोणी मागे करणार नाही, ती भूक लागली की स्वतः मागते आणि मगच मी तिला खायला देते। सो तिचं रुटीन तिनेच फिक्स केलंय आणि आता ती भाजी पोळी भाकरी भात सगळं खाते, घरचंही खाते बाहेरचंही खाते, तिला हेल्दी गोष्टी देतो, थोडंफार मागे पुढे बिस्किट वगैरे पण खाल्ले जातात, पण तिला अशी वेगळी अशी काही सवय नाही लावली मी, जे काही होतं ते होऊन गेलं। सखी टँट्रम थ्रो करते काय आणि इफ येस हाऊ डू यू मॅनेज, ऑफकोर्स करते, ती छोटी आहे करते, मी तिला बऱ्याच वेळेस रागवते पण, आणि त्याच्यामुळे ती टोटल म्हणजे 99% ती तिच्या पप्पाच्या साईडनी आहे। जेव्हा निखिल नसतो ती कंटिन्यू माझ्या मागे पुढे असते, मम्मा मी कशी दिसते, मम्मा चल आपण जेवा करू, मम्मा चल आपण फिरायला जाऊ, मम्मा चल मी तुझे केस विंचरते,
जसा पप्पा घरात येतो ऑफिसवरनं डायरेक्ट स्विच होते, तिची पर्सनॅलिटी चेंज होते आणि तिला मी लागत नाही. ती आणि निखिल बेडवर झोपता, मी खाली गादी टाकून झोपते, कारण तिला मी शेजारी पण चालत नाही थापायला. तिला पूर्ण निम्म्यापेक्षा जास्त बेड लागतो झोपायला. सो कधी काही जर मी तिला थापलं तिथे तर तिचं असतं झोपेत, पूर्ण झोपेत. मम्मा नको ना, पापा तू कुठे रे, किंवा ती ज्या दिवशी खूप थकते ना त्या दिवशी ती रात्री पाय दाबायला लावते, म्हणजे ती पापा पाय दाब ना. सो ते त्यांचं जे आहे. बट ती जे दिवसभर करते, म्हणजे ती एखादी वस्तू तिला नाही आवडली, तिने फेकली तर मी तिच्यावर आवाज चढवते, ती स्वतःहून येऊन ती उचलते. तर तिला माझा धाक आहे असं म्हणता येईल. सखीचं वजन किती आहे मी आधीच सांगितलं होतं, त्या प्रश्नाचं मी उत्तर देणार नाही. खाऊन पिऊन ती एकदम प्रॉपर आहे, एवढं तिचं वजन आहे. कमी पण नाही आहे, जास्त पण नाही आहे, अगदी जेवढं असायला हवं तेवढं आहे. सखीच्या पुढच्या रेसिपीची सिरीज मी याआधी सांगितलं, तिला वेगळं असं मी काहीच देत नाही की ज्याची मी रेसिपी शेअर करायला पाहिजे. डाळ भात भाजी पोळी जे आपण घरी खातो तेच आम्ही तिला देतो. तुझं एज्युकेशन काय झालं आहे, कशाचं स्टडी करतेस? माझं एज्युकेशन BE कम्प्युटर झालेलं होतं, कम्प्युटर सायन्स. मी जॉब केला आहे, मला एक जवळजवळ 5-5.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आणि स्टडी मी टेस्टिंगमध्ये होती, ऑटोमेशन टेस्टिंगला. तर मी त्या रिलेटेडच काय मागे पुढे AI वरनं वगैरे काय काय करता येईल त्या गोष्टी शिकते. वेगळं असं काही नाही, शिकते म्हटल्यापेक्षा प्रॅक्टिस करते बेसिकची. कारण मागे एकदा मला 1-2 कोड जमले नव्हते, एक इंटरव्ह्यूला पण, आणि असंच मी प्रॅक्टिस करत होते तेव्हा पण. सो तेव्हापासून तर माझ्या डोक्यात फिक्स बसलं आहे की आपण हे विसरत चाललो आहे, त्यामुळे मी त्याचा स्टडी करते, वेगळा काही क्लास नाही लावला आहे. सखीचं फीड बंद केलं तर किती रात्री जागली? माझा मुलगा 8 दिवस झाला तरी अजून शांत झोपत नाही आहे. सखी एकच दिवस रात्री जागली होती, जागली पण नव्हती, पाणी पिऊन पिऊन ती झोपली होती, कारण तिला तेवढं नॉलेजच नव्हतं. ती जवळजवळ 13च महिन्याची होती जेव्हा मी तिची फिडिंग बंद केली होती, त्यामुळे मला तेवढा त्रास नाही झाला तिचा. विच प्रोटीन पावडर यू टेकिंग? मी नेचर बे असं काहीतरी नाव आहे, एक्झॅक्ट माहीत नाही, मी खाली प्रॉडक्ट टॅग करेल. सो त्याची प्रोटीन पावडर मी घेते आहे, आणि मला माझा जो ट्रेनर दादा आहे त्याने हे केलं आहे, सजेस्ट केली, म्हणून मी घेते आहे. सेकंड बेबीचं प्लॅनिंग कधी? बारीक झाल्यावर, कारण मला पुन्हा तेच नाही करायचं की मी 70-80मध्ये पुन्हा 20 kg गेन करते, मग 100 kgच्या लाईनमध्ये जाते, पुन्हा पहिले पाडे 55 नको आहे. आणि हेल्थ वाईज पण माझी पहिली डिलिव्हरी मी खूप पण जास्त एन्जॉय नव्हती केली. सो दिस टाईम माझं प्रॉपर जेव्हा वेट होईल त्यानंतरच मी चान्स घेईन. एवढी एनर्जी आणतेस कुठून? निखिलचा खूप सपोर्ट असतो मला, घरातल्या कामांना पण किंवा सखीला सांभाळण्यात पण. सो माझी खूप एनर्जी तिच्या मागे किंवा घरकामात जात नाही. घरात भांड्यांना आणि फरशीला मावशीत, बाकी फक्त स्वयंपाक असतो माझ्याकडे, आणि सखीला हँडल करणं असं जेव्हा निखिलचं ऑफिस असतं. सो कधी कधीच माझी एनर्जी लो असते किंवा कधी कधीच माझी चिडचिड होते, ज्यावेळी माझे शूट्स असतात, कारण तेव्हा सखीला हँडल करणं मला जरा अवघड जातं. अदरवाईज असं वेगळं काही नाही आहे. सखीला किती मंथपर्यंत वॅक्सिनेशन दिले? तिला 18 महिन्यापर्यंतचे सगळे वॅक्सिनेशन आम्ही कंप्लीट केले आहेत. ओके, दिस इज इंटरेस्टिंग. दादा जेव्हा तू US जातो तेव्हा ताई माहेरी जाते, यावर तुझं काय म्हणणं आहे? याचं उत्तर मगाशी निखिल देऊन गेला होता, बट आता तो व्हिडिओ मी पोस्ट नाही करत आहे. सो जसं मी तुम्हाला याआधी पण सांगितलं आहे की नाही पॉसिबल होत, आईतात्यांकडनं नाही होत सखीचं तेवढं, पण मला पण तिथे एकटीला नाही तिला हँडल करता येतं. जिन्यावरनं ती बऱ्याच वेळेस पडली पण आहे सिन्नरला, आणि ती त्याच भागात खेळते, आणि बाकीचे पण रिझन्स आहे की त्यामुळे तात्या मला तिथे नाही ठेवत. असतात बरेच रिझन, तुम्ही पण समजू शकता. सो दॅट इज अ रिझन. आणि एका पॉईंटला मला पण असं होतं ना, माझी प्रायव्हसी अजिबात नाही राहत मला तिथे. कंटिन्यू माझ्या बेडरूममध्ये कोणीतरी येतं आहे, गॅलरीचं ओपन करतं, इकडे ही गोणी तिकडे, ती गोणी इकडे, आंघोळ जाताना मला 10-20 विचार करावा लागतोय. सो मला पण ते नाही कम्फर्टेबल वाटत. सो बेसिकली जेव्हा निखिल नसतो तेव्हा मी सिन्नरला नसते. यात आमची भांडणं वगैरे असं काही नाही आहे. ते तुमच्या कारवर भीमाई नाव आहे, जस्ट क्वेश्चन दिदी. आमच्या कारवर भीमाई नाव आहे, जी घरी कार आहे तिची, कारण तात्यांच्या पप्पांचं नाव भीमाजीराव होतं. सो त्याच्यामुळे, आणि त्यांची घरात ज्या माझ्या आजच सासूबाई होत्या त्यांना आई म्हणायचे. सो दोघांचं मिळून भीमाई असं आमच्या घरावर पण नाव आहे आणि आमच्या गाडीवर पण नाव आहे, किंवा जे काही घेतो ते भीमाईचं शुभ म्हणून त्यांच्या नावाने. नवीन जॉब लागला का नाही? तुमच्याकडे काही रेफरन्स असेल तर प्लीज मला सजेस्ट करा. देन पिंपल स्पॉट आणि पिंपल्ससाठी सांगा ना कधी काही. तर मला देवकृपेने ते नाही आहे, आणि हे कोणत्याही क्रीममुळे झालेलं नाही आहे, हे चांगल्या डाएटमुळे झालं आहे. माझी स्किन प्रचंड वाईट होती, प्रचंड, म्हणजे माझ्या चेहरा दिसत नव्हतं, एवढे पिंपल्स असायचे. 2021-22 सालची गोष्ट आहे. जेव्हापासून डाएट सुरू केलं तेव्हापासून ते प्रॉपर नीट झालं आहे, आणि आता मी जे स्किन केअर करते त्या प्रॉडक्टची पण हळूहळू माझ्या चेहऱ्याला सवय लावली. त्यामुळे आता मला पिंपल्स किंवा ॲक्ने स्कार्स असा कोणताही त्रास नाही होत. व्हॉट वॉज युअर इन्स्पिरेशन टू स्टार्ट द व्लॉगिंग जर्नी?
इन्स्पिरेशन असं मी 2021 साली स्टार्ट केलं होतं, कारण मला बडबड करायला आवडायची. त्याच्यानंतर हळूहळू म्हणजे मी महिन्यातनं एखाद दोन ब्लॉग टाकायची, यायची म्हणजे 1000-2000 व्ह्यूज यायचे. बट तेव्हा एवढी ग्रोथ नव्हती किंवा खूप जास्त आयडिया पण नव्हती. बट माझ्या प्रेग्नन्सी नंतर ना मिनी व्लॉग्स खूप स्टार्ट झाले होते. तेव्हा तुम्हाला माहिती असेल शरयू म्हणून आहे, शरयू अनिकेत. तर शरयू व्लॉग पोस्ट करायची, तिचं असं गुड मॉर्निंग आणि पुढे ती बोलायची. मला तेही आवडलं. देन शुभांगी म्हणून माहिती असेल तुम्हाला, आम्ही दोघेवाली, जी माझी मैत्रिणी पण एक ब्लॉगमध्ये पण बऱ्याच वेळेस असते. सो तिने पण तिच्या प्रेग्नन्सीचे ब्लॉग सुरू केले होते. सो मी जे स्टार्ट केलं म्हटलं की यार बघूयात आपण पण आपली सखीची जर्नी स्टार्ट करूया, कारण सखी खूप गोड गोड एक्सप्रेशन वगैरे द्यायची. आणि त्यानंतर ते सुरू झालं. म्हणजे 3-4 व्हिडिओच माझा बऱ्यापैकी पिकअप झाला होता. आणि त्याच्यानंतर जवळजवळ महिना-2 महिन्यांनी मी फक्त यूट्यूबवर रिपोस्ट करायची म्हणून टाकायला लागले. सो माझी यूट्यूब कसं ग्रो झालं मला खरंच काही आयडिया नाही. 4 वर्ष लागले मला, म्हणजे जून 2022च्या आसपास ते प्रॉपर सेट होऊन अल्गोरिदम त्याचा फिरायला लागला. त्याच्या आधी तो खूप हळू होता. सो तुम्ही पण ट्राय करणार असाल तर 1-2 याच्यात यश येईल, अशातली गोष्ट नाही आहे. देन ताई ती गुड न्यूज काय आहे, तर ती जी गुड न्यूज आहे ती आमच्या रिलोकेशन रिलेटेड किंवा सिरियल रिलेटेड किंवा मी काही सिरियल बिरियल करते किंवा वेगळं नाही आहे. ती जी गुड न्यूज आहे ती घराबद्दलची आहे. बट काय आहे ते डिटेल जेव्हा आमचं काम पूर्ण होईल, जर झालं तर डेफिनेटली ज्या दिवशी होईल त्याच दिवशी तुमच्यासोबत शेअर करेल. बट आता आम्ही खूप इनिशियल स्टेजला आहोत, त्यामुळे मी त्याबद्दल खूप जास्त बोलत नाही. बट आहे ती गुड न्यूज पण आहे किंवा ती आमच्यासाठी खूप छान चालून आलेली संधी पण आहे आणि आम्हाला तिचा फायदा पण घ्यायचा आहे. बट विल सी. ताई मी प्रेग्नन्सीमध्ये सखीचं पीक बघायची आणि माझी मुलगी सखीसारखीच गोड आहे. थँक्यू सो मच. या गोष्टी खूप, म्हणजे तुमचं बाळ सखीपेक्षाही खूप गोड असावं. आणि मला खूप आवडतं की 1-2 ताई होत्या त्यांनी प्रेग्नन्सीमध्ये सखीचा वॉलपेपर पण ठेवला होता. मीन्स अ लॉट. हाऊ यू ब्रिंग सो मच कॉन्फिडन्स. खूप आधीपासून आहे. थोडा ओव्हर पण होतो कधी कधी, बट निखिल असतो मागे खेचायला. तर आहे. स्टक वेट कसं कमी करायचं. मी स्टक वेटसाठी वॉटर फास्टिंग करते, बट सध्या मला ते या ट्रेनिंगमध्ये बंद आहे. सो माझं खूप जास्त वेट लॉस नाही झालं आहे. म्हणजे जसं 15-16 दिवस झाले. हां, इंच लॉस झाला आहे, बट माझा वेट लॉस खूप जास्त नाही झाला आहे. ताई ते फेसेस कॅनल्याची स्ट्रोक क्रीम, त्याचं फाउंडेशन आणि कॉफी लिपस्टिकचे खूप व्हिडिओ येत आहे. खरंच चांगलं आहे का? कॉफी नाही, ती कम्फी पाव लिपस्टिक आहे. तर फेसेस कॅनल्याची स्ट्रोक क्रीम अप्रतिम आहे. म्हणजे तुम्ही कधीही ती ट्राय करा. फाउंडेशन जे मी यूज करते किंवा जे मला प्रमोशनसाठी आलं होतं ते माझ्या शेडपेक्षा खूप जास्त व्हाईट आलं, म्हणजे खूप जास्त गोऱ्या लोकांचं आहे. तर ते मला एवढं सूट नाही होत, त्याच्यामुळे ते मी तुम्हाला नाही सांगू शकत त्याच्याबद्दल. स्ट्रोक क्रीम मला तर प्रमोशनला आली होती, बट मी आईला आणि वहिनीला पण घेऊन दिलेली होती की खरंच ती चांगली आहे. आणि जी लिपस्टिक आहे ती पण तुम्ही डेली यूज करू शकता, या प्रकारातली आहे. मी कोणतंही जे प्रॉडक्ट मी यूज करत नाही ते प्रॉडक्टचं मी कधीही प्रमोशन करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही माझ्या बाबतीत म्हणजे मी जर प्रॉडक्ट सजेस्ट केलं तर मी खरंच सांगते तुम्ही घेऊ शकता ते, या काइंड ऑफ आहे. ताई तुझं प्रेग्नन्सी राहायच्या आधी वेट किती होतं, 9 मंथमध्ये किती झालं होतं? माझं वेट 75 होतं प्रेग्नन्सी राहायच्या आधी, आणि प्रेग्नन्सीमध्ये 95च्या आसपास झाले होते. मल्टीविटॅमिन टॅबलेट्स डॉक्टरने दिले आहेत का? नाही, ते मी मागच्या 4-5 वर्षापासून घेते. ते तुम्ही 24-25 नंतर घेतलेच पाहिजे, मल्टीविटॅमिन्स आणि ओमेगाचे टॅबलेट्स. आणि आज मी खूप खुश आहे की आज मी ज्या ब्रँडचे यूज करते एवढ्या दिवसापासून, प्रेग्नन्सीमध्ये नव्हते घेतले बाय मी, त्याचंच मला आज प्रमोशन आलं होतं HK व्हायटलचं. मी HK व्हायटलच्याच घेते, तुम्ही माझ्या आधीच्या पण व्हिडिओजमध्ये बघितले असतील. तर मी त्या घेते, डॉक्टरने सजेस्ट नाही केला तर मी माझ्यामुळे घेते. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही प्लीज कन्सल्ट करा, कारण मी कोणाच्या हेल्थवर नाही बोलू शकत. तुझं आणि सासूचं जमतं का? जमतं. जसं सासू सुनांचं नातं असतं तसंच आहे आमचं. एकच आहे आमच्या घरात नणंद नाही, त्याची मला कधी कधी कमी भासते, कारण दोघांमध्ये बोलायला कोणीतरी एक लागतं की विचारांमध्ये. जसं आई आणि वहिनीचं 1-2 शब्द झाले तर मी नेहमी असते त्याच्यामध्ये, तिची वहिनीची बाजू घ्यायला, आईची बाजू घ्यायला. तसं आमच्या दोघींमध्ये कोणी नाही. आणि निखिल लिस्ट इंटरेस्टेड असतो. ही इज लाईक तुमचं तुम्ही बघा काय असेल तर असं नाही. आमचे बऱ्याच गोष्टींमध्ये एकमत होत नाही, कारण आमच्या वयामध्येच म्हणजे एका जनरेशनचा खूप अंतर आहे. आणि घरात मुलगी नाही, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मागे पुढे होतात. ऑनेस्टली सांगते, माझंही चुकतं, त्यांचंही चुकतं. आमची भांडणं होत नाही. डेफिनेटली आमच्याशी
भांडणं कधीच नाही झाली आहे, पण मतभेद होतात. जसं की काइंड ऑफ आता लक्ष्मीपूजन होतं त्या दिवशी मला किचनमध्ये अजिबात एंट्री नव्हती. लिटरली सखीचं जेवण बनवायला पण एंट्री नव्हती. मी झोमॅटोवरनं मागवलं होतं कारण माझी सावली पडेल, विच आय म्हणजे मला नाही आवडत त्या गोष्टी, बट मी तिकडे असल्यावर त्या पाहत्या. या काइंड ऑफ गोष्टी आहेत. किंवा आमच्या घरात ताजं पाणी आणि शिळं पाणी पण नसतं, जे मी नाही म्हणत. किंवा सुतक पडला का घरातल्या सगळ्या गोष्टी आई टाकून देतात, पीठ मीठ दूध. तर मला त्या गोष्टी नाही पटत. त्यांना पण माझ्या बऱ्याच गोष्टी नाही पटत. कधी कधी लेट उठणं असो किंवा मग बाहेरचं खाणं वगैरे असो. बट ठीक आहे, ते प्रत्येक सासूसुनांमध्ये असतं तसं आमचं आहे. सो आमचं भांडणं वगैरे होत नाही, बट जसं सासूसुनांचं नातं असतं तसं आहे आमचं. तू एवढी एनर्जी कशी आणतेस, मी तुम्हाला सांगितलं आधी पण. ताई तू म्हणतेस दादा अनरोमॅन्टिक आहे, माझाही नवरा अनरोमॅन्टिक आहे, मग तू कसं मनाला समजवतेस ग? याच्यावर काही ऑप्शनच नाही आहे. पण मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे की माझ्या आयुष्यात लेक आहे. ज्या प्रकारे निखिल म्हणजे सखी निखिलला फिरवते ना, म्हणजे मी कालच निखिलला म्हटलं ही माझा बदला घ्यायला आली. फक्त मला नेलपेंट लावता येत नाही, एक आपण नाही लावू शकत ना डाव्या आणि उजव्या हातावर. तुम्ही निखिलला कधी कधी म्हणायची देणार निखिल नीट लावून बाहेर जायच्या वेळेस. निखिल इज लाईक तनू नाही येत यार मला, तू नको अशी कामं सांगत जाऊ. आता लेक म्हटली ना पापा नेलपेंट, निखिल एवढा परफेक्शनली लावायचा ट्राय करतो. मला असं होतं की हां हे किंवा सखीचं असतं की टिकली लाव पापा, वेली घाल पापा, स्टिकर लाव पापा, आणि पापा जसाचा तसा बसलेला असतो. आणि या बाबतीत काहीच नाही करू शकत कारण आपण म्हणजे मी आत्ताच निखिलला म्हटलं अरे स्वतःहून थोडे एफर्ट्स घे. हिज लाईक यात म्हणून तुम्हाला सांग मला नाही जमत त्या गोष्टी. मी त्याला म्हणते अरे आणि बोलून पण काही फायदा नाही. म्हणजे मी निखिलला किती वेळेस सांगितलं की निखिल येताना एखादं चॉकलेट घेऊन ये, सरप्राईज म्हणून घेऊन ये. म्हणजे चॉकलेट घेऊन ये हे मी तुला सांगते, ब्रँड तर तुझ्या आवडीचा, तर स्टील इज लाईक तू सांग तुला काय पाहिजे. तर ते नाही चेंज होऊ शकत. आणि मुळात मी समदुःखी म्हणजे माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, शुभांगी सोडली एक, तर बाकी आम्ही सगळ्या मैत्रिणींचे नवरे सेम आहे, त्याच्यामुळे मला वाईट वाटत नाही. विशाल भाऊजींचं मला कधी कधी खूप वाईट वाटतं. आणि मग मी निखिलला सारखं सांगते, जसं की त्यांनी आता पाडव्याला शुभूला इतके सारे गिफ्ट दिले, महागडे म्हणून नाही बट त्यांनी सांगितलं की मिहीर तू फक्त हात ठेव, मी ते आपण तुझ्या मम्माला घेऊयात. आणि ते इतके गिफ्ट घेऊन आले की मी निखिलला त्या दिवशी आम्ही डिनर याला गेलो लंचला, मी म्हणते शिक भाऊजींकडनं बघ भाऊजी कसं करतात. तर या वाईट वाटतं कधी कधी, बट ॲट द सेम टाइम तो जो रिस्पेक्ट देतो, जो घरात तो मला मदत करतो, सखीला सांभाळायला मदत करतो, माझ्या करिअरमध्ये मला जी काही मदत करतो, तर त्यापुढे ह्या गोष्टी थोड्याफार मागे पुढे होतात. आणि मी त्याला ब्लेमही नाही करू शकत. माझा दादा पण सेम याचा आहे, बट एवढाच फरक आहे की तिथे मी आहे. तर मी चला बहिणीच्या बर्थडेचं सरप्राईज प्लॅन करूया, किंवा चल यार ते त्यांचं नवीन लग्न झालं होतं तर हे करूयात ते करूयात. तसं आमच्या दोघांच्या आयुष्यात असं कोणीच नव्हतं की चला हे करूयात. आणि निखिलला त्या गोष्टी कळत नव्हत्या. म्हणजे मला कधी कधी मी त्याला म्हणते की तुला गर्लफ्रेंड असते एखादी तर मला बरं झालं असतं, की तुला थोडी आयडिया असते, बट नाही करू शकत. आणि जसं जसं वय वाढतं तसं तशा ह्या गोष्टी आपण पण समजून घेतो असं मला वाटतं. तुझा डाएट प्लॅन सांग ना, मी जे काही खाते ते सगळं शेअर करते, अगदी डिटेलमध्ये शेअर करते. काय तू जॉबला प्रिपेअर करत आहे आणि तुझ्याकडे कशाच्या नोट्स आहे? नोट्स याच माझ्या ऑटोमेशन टेस्टिंगच्या, मॅन्युअल टेस्टिंगच्या, या पुन्हा आपल्या API टेस्टिंगच्या वगैरे ज्या असतात त्या, ज्या मी खूप आधीपासून लिहून ठेवल्या आहेत त्या नोट्स आहे. वेगळं असं काही नाही, म्हणजे कुठून विकत वगैरे घेतलेल्या नोट्स नाही आहे. 15 दिवसात वेट लॉस कसं करावं? बरेच फूड खाऊ शकतो का? बाहेरचे फूड खाऊ शकतो का? मी वेट लॉसवर खूप जास्त बोलणार नाही आहे. मी स्वतः एका ट्रेनरकडनं शिकते आता, कारण मला मागे त्रासही झाला होता. त्रासपेक्षा मला जो इंच लॉसवर फोकस करायचा आहे तो, त्याच्यासाठी मला स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी जिममध्ये जाऊ शकत नव्हती, कारण मला जिमचा ऑलरेडी फोबिया आहे असं म्हणू शकतो. सो मी तो ट्रेनर दादा जसं सांगतोय एक्झॅक्ट तसं फॉलो करते. तर बघू आता काय होतं. वाय डोंट यू कॉल सखी बाय हर रिअल नेम? आम्हाला ॲक्च्युली तिचं नाव चेंज करायचं आहे आणि आम्ही त्या प्रोसेसमध्ये आहोत, बट बघूयात आता. कारण माझे पप्पा गेले पण होते फॉर्म घ्यायला, बट तिथे सरळ सांगितलं की एकदा नोंदवलेलं नाव तुम्ही चेंज करू शकत नाही. कोर्टामार्फत आहेच बऱ्याच गोष्टी, बट त्याला किती वेळ लागतो किती नाही, वी डोंट नो. ताई तू तुझ्या स्टोरीला माझ्या चॅनलसाठी सबस्क्राईब चॅनल स्टोरी ठेवू शकतेस का? मी ठेवली तरी त्याने त्याचा एवढा परिणाम होणार नाही, ऑनेस्टली सांगते. आणि असं नाही होत, म्हणजे आपली कन्सिस्टन्सी ठेवली, आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकले तर ऑलरेडी अल्गोरिदम आपला फिरायला लागतो. 1-2 व्हिडिओ प्रमोट करून काहीही होत नाही. किंवा निगेटिव्ह कमेंट्स कशा हँडल करता? तुमचे ब्लॉग बघून इन्स्पिरेशन मिळतं. निगेटिव्ह कमेंट्स बऱ्याच मी इग्नोर करते, आणि ज्या खूप पर्सनल असतात किंवा ज्या सखीबद्दल बोलल्या गेलेल्या असतात त्यावर मग मी व्हिडिओ बनवते किंवा मी तोंडावर बोलते. मी तर कधी कधी कमेंट पिन करते, या बघा तुमचा स्वभाव तुम्हीच, कारण
इतके लोक बघणारे असतात ना, तुमच्याच ओळखीचे किती लोक असतात जे तुमचा स्वभाव कळतो की तुम्ही कसे आहात म्हणून. तू पॉझिटिव्ह कशी राहतेस, माझं नाव घेऊन सांग. पॉझिटिव्ह राहायला असं निगेटिव्ह माझ्या आयुष्यात असं काही नाहीच आहे आणि मी खूप गोष्टी मनावर पण घेत नाही, त्यामुळे मग आहे. तू सेकंड बेबीचा प्लॅन कधी करशील? जेव्हा मी बारीक होईल तेव्हा. तू आता राहती ते पण स्वतःचा फ्लॅट आहे ना, मग दुसरा फ्लॅट का घेतला? दुसरा फ्लॅट घ्यायचं कारण म्हणजे तेव्हा तर आम्ही तो असं कुठे राहायला जायचा ह्या हिशोबाने घेतला नव्हता. देवकृपेने आमचे जॉब स्टेबल झाले होते, आमच्या निखिलची हाईक झाली होती, माझं पण स्विच झाला होता. आमच्याकडे आम्ही जो कमवत होतो त्याच्यापेक्षा जरा थोडा जास्त पैसा यायला लागला होता. सो कुठेतरी इन्व्हेस्ट करायचा, तर प्रॉपर्टीत करूयात, 2 वर्षांनी विकूयात, पैसे निघतील काहीतरी, या हिशोबाने आम्ही तो घेतला होता. आता बऱ्यापैकी सेटल झालं होतं, तिथे राहायला जायचा आमचा प्लॅन चालू आहे. तर असं काहीतरी आहे. पुढचा प्रश्न त्याच रिलेटेड आहे की तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग कसं करता. खूप वेगळं असं लॉजिक नाही आहे. आम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतो पर मंथ. SIP आम्ही मी निखिल सखी आमच्या तिघांच्या नावाच्या, आमच्या तर खूप आधीपासूनच्या आहे. ज्या दिवशी सखी जन्मली 12 फेब्रुवारी 2024ला, त्या क्षणी आम्ही तिची SIP सुरू केलेली होती तिच्या नावाची, म्हणजे आमच्याच नावावर आहे, बट तिच्या नावाचे पैसे आम्ही ती अमाऊंट टाकायला सुरुवात केलेली होती आणि त्याचे खूप चांगले रिटर्न्स आहे. तो तर गोल्डमध्ये SIP मध्ये इन्व्हेस्ट करतो. पुन्हा माझं असं पण असतं की 3-4 महिन्यांनी, म्हणजे हे तर मी मंथली इन्व्हेस्ट करते गोल्डमध्ये, पण 3-4 महिन्यांनी मी काहीतरी गोल्डची वस्तू पण घेते की फक्त ते साचायला नको, वेगळं पण काहीतरी, म्हणजे हाऊस पण व्हायला पाहिजे या दृष्टीने. तर या प्रकारे इन्व्हेस्टमेंट असते. आणि प्रॉपर्टीची इन्व्हेस्टमेंट जी आम्ही खूप मोठी केली आहे ती आमच्या घराचीच आहे. आता बघूयात त्याचं काय होतंय ते. तुम्ही कोणती गोळी खाता पाण्यात मिक्स करून, त्याने कशी साईड इफेक्ट नाही होत का? तर मी आता जी यूज करते ती फास्टनॅपची आहे. मला प्रमोशनला आलेली होती ती, बट ती ॲक्च्युअल चांगली आहे. याच्या आधी मला प्लिक्सची आली होती, बट मी ती प्रमोट नाही केली कारण त्याचे ऑलरेडी साईड इफेक्ट्स वगैरे मी बघितलेले होते किंवा त्याचे रिव्ह्यू पण बघितलेले होते. त्याच्यावर मी आल्यानंतर पण ती परत पाठवली होती, त्यामुळे त्याबद्दल नाही बोलणार. ही फास्टनॅपची आहे, याची टेस्ट पण चांगली आहे. मी मागच्या 3 दिवसापासून घेते ती, तर क्रेविंग कंट्रोल होती, म्हणजे माझा जेवणाचा जो पोर्शन आहे तो कमी झाला आहे हे मला जाणवतं आहे त्याने. तर येस, मी जे प्रॉडक्ट यूज करते ते खाली टॅग करायचा प्रयत्न करेल. माझी इच्छा आहे व्लॉगिंग सुरू करायची, बट कसे सुरू करू काही समजत नाही आहे. जस्ट गो फॉर इट. तुम्हाला कुकिंगचं करायचं आहे, डेली ब्लॉग्स करायचे, जे मनातून इच्छा असेल ते करा आणि एकदा पाण्यात पडलं की पोहता येतं. सो गो फॉर इट. स्किन केअर टिप्स सांगा तुमच्या, मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल त्याच्यासाठी. तू क्लिप्स किती सेकंडचे शूट करतेस? तर मी 10 याच्यात शूट करते. ताई, प्रमोशनला आलेले प्रॉडक्ट खरंच चांगले असतात का? त्यातून किती पैसे मिळतात? प्रमोशनला आलेले प्रॉडक्ट म्हणजे माझं सांगायचं म्हटलं तर मी तेच प्रमोट करते जे मी यूज करते. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं HK व्हायटल मी यूज करते, लेन्स कार्ट मी यूज करत होती, विमचं लिक्विड मी यूज करत होती, देन काय अगारोचे बरेचसे प्रॉडक्ट आहे जे मी घरात यूज करते आणि ते जे चांगले नव्हते ते मी ऑलरेडी त्यांना रिटर्न दिले, की जे मला वाटलं की हे पडदे साफ करायचं एक मशीन होतं जे वर्थच नव्हतं, काहीतरी बऱ्याच महागाचं होतं आणि ते नव्हतं यूज होणार. तर मी सांगितलं की मी हे प्रमोट नाही करणार, हे घेऊन जा. अशा प्रकारे ॲस्ट्रोटॉक म्हणून ॲप आहे, त्याचे कंटिन्यू प्रमोशन येतात आणि खूप चांगली अमाऊंट ऑफर करतात ते. माझा स्वतः ब्राह्मणावर खूप विश्वास आहे, म्हणजे मी बऱ्याच गोष्टी ब्राह्मणाला विचारल्याशिवाय केल्या आणि माझा एकच गुरुजी आहे ज्यांना विचारून मी करते. बट ॲस्ट्रोटॉकवर मी कधी बोललेली नाही आहे, तर मी त्याचं प्रमोशन नाही केलं. सेम मला IVFचं पण आलं होतं. दे आर ऑल्सो ऑफरिंग व्हेरी गुड अमाऊंट. बट निखिलचं पण असं म्हणणं झालं की तुला 50,000 लोक बघणार आहेत, कमीत कमी शॉर्ट व्हिडिओ असेल, कमीत कमी घे, तुला 50,000 लोक बघताय, त्याच्यातल्या 5 लोकांनी जरी केलं त्यांचे 2-2, 3-3 लाख रुपये तिथे अडकणार आहे. यू डोंट नो, तू ते एक्सपिरियन्स नाही केलं आहे, सो नको मिसगाईड करू. सो जे यूज करते ते प्रमोट करते, जे नाही, ज्याची माहिती नाही आहे किंवा ज्याच्याबद्दल आयडिया नाही आहे त्या गोष्टी नाही प्रमोट करत. इव्हन मला याच्याबद्दल पण खूप येतं की ताई तू लिंकच देत नाही ड्रेसेसची वगैरे. तर तुम्हाला खरं सांगते, जिथे आम्ही प्रॉडक्ट टॅग करतो किंवा जिथे आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला हवं असेल तर लिंक टाईप करा, त्याच्यातनं आम्हाला पैसे मिळतात. ऑनेस्टली त्याच्यातनं चांगले पैसे मिळतात. बरेच लोक ती मार्केटिंग पण करतात. बट कोणतंही प्रॉडक्ट कसं काय सांगू, म्हणजे आता हा ड्रेस जर मी घेतला आहे, मला माहिती की याचं कापड चांगलं नाही आहे, पण मी तो घेतला आहे, तर तुम्ही लिंक मागितली तरी मी त्याची लिंक देणार नाही, कारण मला माहिती तो ड्रेस खरंच चांगला नाही आहे. ॲट द सेम टाईम काही कमी पैशांमध्ये पण खूप चांगले प्रॉडक्ट येतात, ज्याचे मी तुम्हाला स्वतःच व्हिडिओमध्ये सांगते की तुम्हाला हवं असेल तर लिंक टाईप करा. प्रत्येक व्हिडिओ खाली याची लिंक दे, त्याची लिंक दे, अशा खूप साऱ्या कमेंट्स असतात. पण मी घातलेलं जर ते प्रॉडक्ट वर्थ नसेल तर मी त्याची लिंक देतच नाही किंवा ते प्रॉडक्ट टॅग करतच नाही. याच्यात मी दिलं तर मला काही नाही, तुम्ही घ्याल माझा फायदा आहे,
बट ते कुठेतरी विश्वासघात केल्यासारखं असतं, ज्या गोष्टी मला नाही आवडत. म्हणजे हे पोट पाणी असलं किंवा याच्यातनं कमवत असली तरी पण फसवणूक नको आहे मला कोणाची, त्याच्यामुळे मी नाही कंटिन्यू असे प्रॉडक्ट वगैरे टॅग करत. तर आहे असं, ज्याची लिंक म्हणजे जे प्रॉडक्ट चांगलं वाटलं त्याची लिंक तर मी तुम्हाला स्वतःहून देते. ताई दादाचं पॅकेज काय? दादाचं पॅकेज काय तसं नाही सांगता येणार, पण खाऊन पिऊन सेविंग करून आम्ही सुखी आहोत एवढं आहे. प्लीज ॲटलिस्ट एवढं सांग, तू डिस्कंटिन्यूड का केलंस? आम्ही जेन्युअनली तुझं डाएट फॉलो करत होतो. पहिला प्रश्न खालीवर झाला वाटतं त्यांचा. तर मी मागचं डाएट डिस्कंटिन्यू नाही केलं. दिवाळीत मी इतकं खाऊन घेतलं की ते पुन्हा फॉलो नाही करता आलं. आणि दिवाळीत जेव्हा मी चर्चा केल्या आसपास, घरी सगळे होते, दादा मामा, आमच्याच्या चर्चा झाली तेव्हा सगळ्यांचं असं म्हणणं झालं की तू स्ट्रेंथ ट्रेनिंग पण स्टार्ट कर, त्याने तुला जास्त फायदा होईल. आता माझ्या घरात मी एकटीच आळशी आहे, मी तुम्हाला खरंच सांगते. माझे पप्पा रात्री 12ला झोपले तरी 4:30ला उठता, फिरायला जातात 5:30ला. दादा रात्री 1-1:30ला जरी झोपला, गौरीमुळे लेट झाला, त्याची फर्स्ट शिफ्ट जरी असली जी सकाळी 6:30ला असते, तरी तो 4:30-5ला उठून त्याचा योगा प्राणायाम, त्याचे डंबेल्स बिंबेल्स सगळं करतो. माझी आई न चुकता सकाळ संध्याकाळ फिरायला जाते. योगा आमच्या घरात पप्पा दादा तिघं करतात, मी आणि वहिनी तेवढी आळशी आहे. सेम इकडे कट्टू तात्यांची जमीन आसमान इकडे तिकडे होत. तात्या त्यांचं फिरणं सोडत नाही, तात्यांचं डाएट अगदी फिक्स आहे. मी त्यातली नाहीये, वहिनी त्यातली नाहीये. तर मला तिथे सगळ्यांनी असं केलं की तू कर तू कर तू कर, म्हणून मी ट्रेनर शोधला, एक ट्रेनर दादा शोधला. नाही तर माझं असं पैसे घालायची इच्छा होत नव्हती, कमवते पण पैसे घालायची इच्छा होत नव्हती. बट दिस टाइम ते दादाने माझ्या डोक्यात फिक्स केलं की तू हे बाकीचं करण्यापेक्षा तुझी बॉडी तुझा खूप मोठा ॲसेट आहे, सो तू त्यात इन्व्हेस्ट कर. सो तिथे होती, त्याच्यासमोरच मी बोलली, त्याच्यासमोरच मी हे सगळं सुरू केलं आणि मला पण चांगला परिणाम दिसतोय. सो बघूयात. माझं डाएट जे होतं ते वाईट नव्हतं असं नाही म्हणताय ना, त्याच्यात ट्रेनिंग नव्हती. सो बघूयात त्याचा किती काय काय फरक पडतोय तो. निखिल दादा घरी नसेल तर सखीला एकटी सांभाळते आणि स्वयंपाक वगैरे सगळी कामं कशी करते? माझ्याकडे भांड्यांना आणि फरशीला मावशी आहेत. स्वयंपाकात एवढा वेळ लागत नाही, कारण निखिल ऑफिसला जर असला तर जेवण फक्त माझं आणि सखीचं असतं. सखीचा सकाळचा ब्रेकफास्ट खूप हे असतो, सोपा असतो. ती अंडे खाते, शिरा खाते, ऑमलेट खाते किंवा मुगाचा डोसा खाते किंवा फळं खाते, आणि तिची प्रोटीन पावडरची जी कॉफी आहे ती घेते. तुम्ही सकाळी एवढा लोड नसतो. आणि दुपारी ती जेव्हा झोपते तेव्हा माझा स्वयंपाक होतो. आणि आता मागच्या 15 दिवसापासूनच झालंय, मी 4:30ला उठते आणि माझं 7-7:15 माझं सगळं आवरलेलं असतं, माझं व्यायाम वगैरे. 7:15-7:30 मी फ्रेश वगैरे झाली की माझ्याकडे सखी उठायच्या आधीच इतका वेळ असतो की आमचा लंच नाश्ता घर आवरून माझ्याकडे सगळा वेळ असतो. त्याच्यामुळे खूप असं डेडिकेशननी वेगळं काही नाही करावं लागत. आणि सखी पण खूप त्रासदायक नाही आहे, ती तिचं छान हँडल करते. कधी कधी ऑफकोर्स ते लहान बाळ आहे, मागे पुढे होतं, बट खूप असं काही नाही आहे. खूप सारे प्रश्न आहे. सप्लिमेंट आणि प्रोटीन कुठलं घेते? सप्लिमेंट मी HK व्हायटल्सच्याच घेते, ओमेगा आणि ह्या आपल्या ज्या आहेत मल्टीविटॅमिन्सच्या. त्या प्रोटीन पावडर मी जी घेते ती नॅचरल बे समथिंग काहीतरी आहे, मी ते प्रॉडक्ट टॅग करते. तू या सखीला खाऊ करतेस, रेसिपी शेअर करत जा ना. मी तेच सांगितलं, सखीला वेगळं काही देतच नाही की ज्याच्या रेसिपी मला शेअर कराव्या लागतील. जे घरी खातो तेच करते. तुझे व्लॉग सासू सासरे रोज बघतात का? हो, माझे व्लॉग माझ्या घरचे सगळे रोज बघतात. वहिनी तेवढी बघत नव्हती, पण आता ती पण बघायला लागली. आफ्टर ब्रेस्ट फिडिंग वेईंग ऑफ सखी कंटिन्युअस झोपते काही असती? झोपते. ज्या दिवशी ती खूप खिळलेली असते, ज्या दिवशी पाय दुखवते त्या दिवशी मात्र ती झोपत नाही, अदरवाईज ती झोपते. माझं बेबी 1 ओल्ड आहे, त्याला अजूनही चपाती मिक्सरमध्ये बारीक करून द्यावी लागते. सी इट्स अप टू यू. आपण म्हटलं ना की नाही तो नाहीच खात, त्याला असंच द्यावं लागेल, तर त्याला तसंच द्यावं लागेल. द्या एक दिवस चपाती, काही नाही होत. सखी खूप लहान होती तेव्हापासून मी तिला मिक्सरमधनं, तर मला नाही वाटत ती 7-8 महिन्यानंतर मी तिला मिक्सरमधनं काही काढून दिलंय. तिची इम्युनिटी खूप चांगली आहे आणि म्हणजे मला असं वाटतं की मी तिच्या बाबतीतले बरेच डिसिजन लोकांचं ना ऐकता मनाने घेतलेत आणि त्याचे परिणाम चांगले झाले. हां, ब्रेस्ट फिडिंग बंद करायचा परिणाम फक्त तिच्या चेहऱ्यावरचे डाग वगैरे पडले तेव्हा मला खूप वाईट वाटत होतं. पण आत्ता जेव्हा मी रिंकू मावशीची जर्नी बघितली, भक्तीकडे विचारून बघितलं, तेव्हा त्यांना आता इतकं वाईट वाटतं की त्यांच्या बाळांना कळायला लागले, त्यांना ते देता येत नाहीये. तर कमीत कमी ते गिल्ट मला त्यावेळेस नव्हतं. सो येस, आय एम ओके. टार्गेट ऑफ 2026. खूप गोल्स आहे माझ्या आयुष्यात. 2026 देव करून आणि खूप जे आमच्या डोक्यात आहे किंवा जे आमच्या मनात आहे ते सगळं हो असं आमची इच्छा आहे. तर बघूयात नवीन घरी कधी जाणार. नवीन घरात आम्ही पुढच्या वर्षी मे-जूनमध्ये जाऊ.
तू अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? आमचं अरेंज मॅरेज आहे, कोणत्याही प्रकारचं लव बिव काही नाही. 1.5 महिन्यात लग्न झालंय. ताई सखीला जास्त काय खायला आवडतं? सखीला चिकन खायला खूप आवडतं. ती टोटल तिच्या पापावर गेली आहे. 30 मिनिटं झालेत आणि खूप सारे प्रश्न बाकी आहेत. मी काय करू आता? गिव्ह रिव्ह्यू ऑन ट्रेडमिल. ट्रेडमिल एक नंबर आहे जे मी मागवलंय. त्याची किंमत वगैरे सांगते. रिव्ह्यू म्हणजे 5/5 देईल मी त्याला. मी काहीतरी 9,200ला घेतलं होतं, आता 10,500ला आहे. बट ॲक्च्युली युजफुल आहे. म्हणजे थंडीच्या दिवसात तर ते जरा जास्तच युजफुल आहे. आता मला बाहेर जायची इच्छा नाही होते 2 दिवसापासून. आज सकाळी तर मी काहीच नाही केलं आहे, तर आहे. तू आणि निखिल दादा फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करतात? याचं एक खूप मोठं रिझन आहे की निखिल दादाकडे खूप जास्त पैसे मी ठेवतच नाही. निखिल इज लाईक की तो एक गोष्ट घ्यायल्यानंतर 10 अशा गोष्टी घेऊन येतो. साधं दूध पिशवी घ्यायल्यानंतर 4 अशा गोष्टी घेऊन येतो ज्याची घरात गरज नसते. सेम तो जेव्हा शॉपिंगला जातो त्याचे कितीतरी घरात शर्ट आणि पॅन्ट असे की त्याचं लेबल पण त्यांनी अजून काढलं नाही की यूज करेल, जे मला अजिबात आवडत नाही. सो फक्त EMIचे जे पैसे असतात ते पैसे सोडून त्याचा पगाराच्या ज्या दिवशी पगार होतो त्याच दिवशी तो सगळी अमाऊंट माझ्या अकाउंटला, म्हणजे आमचं एक सेव्हिंग अकाउंट आहे तिथे ट्रान्सफर करतो. बिकॉज आणि त्याला ते नाही वाटत की यार बायकोकडनं 500 रुपये घ्यायचे, 1000 रुपये घ्यायचे, त्याचं त्याला वाईट नाही वाटत. बिकॉज ही नो की आम्ही ती सेव्हिंग केली म्हणून कुठेतरी गाडी झाली, घर झाली, सोनं नाणं झालं, SIP करतोय आम्ही. जेव्हा लग्न झालं त्या स्पीडने तर मी सांगत होते की ज्या स्पीडने आमचं लग्न झाल्यानंतर आमची फायनान्शियल कंडिशन होती त्या स्पीडने जर निखिल किंवा आम्ही जात राहिलो असतो तर आमच्या पुढे काहीच झालं नसतं. तर त्यालाही त्याचा कमीपणा वाटत नाही आणि मी पण त्या बाबतीत जरा स्ट्रिक्ट आहे की नाही एवढी अमाऊंट एवढी साईडला पडलीच पाहिजे. आणि त्यामुळे कुठेतरी सगळं छान होतंय असंही मला वाटतं. आणि आता जवळजवळ 30 मिनिटं झाले आणि खूप सारे प्रश्न बाकी आहेत. बट ठीक आहे, आपण नेक्स्ट टाइम घेऊयात. जेवढे आता मला कव्हर करता आले तेवढे ट्राय केले मी. एल्स आपण लाईव्हमध्ये आपण पुढे कंटिन्यू करूयात. बट तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आज माझा गब्याचा बर्थडे, पण दुसऱ्या दिवशी आता व्हिडिओ येईल. सो या इथे आला असेल तर म्हणजे गब्याला पण विश करून जा, म्हणजे गौरीला. सो या चलो, थँक्यू सो मच. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. आजच्या याच्यात तुम्हाला कोणता आन्सर आवडला किंवा कोणता आन्सर अजिबात नाही आवडला, डू कमेंट फॉर दॅट. अँड येस, बाय.